श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः। युद्ध करिता अत्यंत जेव्हा मांडले प्रणांत तेव्हा पाहुणी भगवंत नित्य निर्मुक्त करील। एक जळी एक स्थळी युद्ध वैरी वाला तुरबळी युद्ध करिता जल कलोडी तुम्हा वनमाळी पावेल। म्हणूनच या ठिकाणी काल कथा कुठपर्यंत आलेली होती तर असं सांगू लागलेले आहेत उशाप दिलेला आहे की बाबा ज्या वेळेस तुम्ही मगर असेल पाण्यामध्ये किंवा हत्ती या ठिकाणी कुठं तर वनामध्ये फिरणार आहे पण ज्या वेळेस हे आमना सामना समोरासमोर येतील आणि तुमचं युद्ध होईल त्यावेळेस मात्र तुम्हाला भगवंत भेटेल असा सुद्धा उशाप ऋषींनी दिलेला आहे। युद्ध करिता अत्यंत जेव्हा मांडेल प्राणांत तेव्हा पाहुणी भगवंत नित्य निर्मुक्त करील। म्हणून ऋषी सांगू लागलेले आहेत ज्यावेळेस तुमचं भयंकर युद्ध होईल तुम्ही अडचणीत सापडाल त्यावेळेस तुमची मुक्तता करण्यासाठी किंवा तुम्हाला या शापातून मुक्त करण्यासाठी स्वतः भगवंत आल्याशिवाय राहणार नाही असा उशाप सुद्धा या ऋषींनी दिलेला आहे। शाप मुक्त जन्म मुक्त हरि करील भव निर्मुक्त ऐसे बदले वरदोक्त ऋषी समर्थ कृपाळू। ऋषी कृपाळू होते म्हणून कृपा करून या ठिकाणी वरदान सुद्धा यांना दिलेलं आहे। सांगितलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही अडचणीत असाल ज्यावेळेस तुम्ही युद्धामध्ये गुंतलेला असाल ज्यावेळेस तुम्ही व्याकुळ होताल त्यावेळेस स्वतः हरी तुमची मदत करण्यासाठी येईल आणि हरी येऊन हरी तुम्हाला आशीर्वाद देऊन या सर्व भयमुक्त तुमची मुक्तता केल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा या ठिकाणी ऋषी सांगत आहे। ब्राह्मण शापिती शोभन हे समूळ मिथ्य वचन ऋषी कृपाळू दिनो उदर वरद वदन उद्धरिले। म्हणून एखाद्या ब्राह्मणाला जर शाप दिला तर तो कसा असतो आणि एखाद्या ऋषीने जर शाप दिला तर तो कसा असतो। म्हणून ऋषी हे कृपाळू आहेत शेवटी ऋषीने शाप दिलेला आहे पण शापामध्येच वरदान सुद्धा लपलेलं आहे माया सुद्धा प्रेम सुद्धा यांचं ऋषींचं लपलेलं आहे। म्हणून फडतराचा शाप दिलेला आहे पण या शापातून मुक्तता करण्यासाठी वरदान सुद्धा ऋषींनी या दोघांना दिलेला आहे। उद्धारावया नवल परी काढले जन्म मरणा बाहेरी एवढी कृपेची तुरी उपमा झाली ऋषीच्या। म्हणून ऋषी दिसतात कसे नसतात आपल्याला बाहेरून किती रागीट वाटतात पण आतून मयाळू असतात कृपाळू असतात दयाळू असतात म्हणून भक्तांवर कधी दया केल्याशिवाय राहत नाहीत। या ऋषींना किती छळण्याचा प्रयत्न केला किती या ठिकाणी त्यांची टिंगल उडवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी ऋषींनी या दोघांना सुद्धा शाप तर दिलेलाच आहे पण शाप कुणाच्या या दोघांच्या सुद्धा हिताचा दिलेला आहे। या भावबंधनातून मुक्तता करण्यासाठी किंवा यांना यांची या ठिकाणी प्रेम देण्यासाठी किंवा यांना आशीर्वाद देण्यासाठी एवढा मोठा आशीर्वाद वरदान सुद्धा ऋषींनी दिलेला आहे। जैसा मातेचा निज कोप वरी कठीणाती सुखरूप तैसाची ब्राह्मणाचा शापेची द्रुप पावते। म्हणून माय कशी असते वरून वरून आपल्या लेकराला रागवते मारल्यासारखं करते पण जर आपलं लेकरू काही वेळ दिसत नसेल तर माया फुटल्याशिवाय राहत नाही पाजर फुटल्याशिवाय राहत नाही कुठं गेलं माझं लेकरू असं म्हटल्याशिवाय राहत नाही। एवढी माया माईच्या मनामध्ये लपलेली असते पण ती दिसत नाही। त्याच प्रकारे या ठिकाणी ऋषींच्या मनामध्ये सुद्धा आतून प्रेम आहे माया आहे पण ती दिसत नाही हे सुद्धा ऋषींनी या दोघांवर दाखवलेली आहे। ब्राह्मणाचे कोपे निवृत्ती पाप निर्जळन ब्रह्मप्राप्ती संतोषल्या काय देती श्रुती स्मृती अगम्य। म्हणून स्तुती पुराणामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे जे ब्राह्मण असतील ते या ठिकाणी भक्तांवर आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाहीत म्हणून त्यांचा शाप आपल्यासाठी सुद्धा लाभदायक असू शकतो आपल्यासाठी आशादायक असू शकतो म्हणून असा उशाप सुद्धा असं प्रेम सुद्धा या ऋषींनी या दोघांना दिलेला आहे। ऐसे वरदुक्ती वदून ऋषी गेले करुणी स्नान गजेंद्र नक्र दोघे जण झाले आपण ऋषी शापे। म्हणून ज्यावेळेस ऋषी आले ऋषीच्या मुखातून शाप बाहेर निघाला ज्यावेळेस शाप निघाला त्यावेळेस खूप गंधर्वाचा या ठिकाणी मगर झाले आणि जो या ठिकाणी देवेंद्र होता
त्याचं या ठिकाणी गजेंद्रामध्ये रूपांतर झालं. असा दोघांना देखील शाप ऋषींनी देऊन केले. राजा गजेंद्र वनस्थळी गंधर्व नक्र झाला जळी दोघे जण तुरबळी जळी स्थळी विचरत. ज्यावेळेस शाप दिलेला आहे, या शापामुळं या ठिकाणी एक हत्ती आणि एक मगर झालेला आहे आणि मगर पाण्यामध्ये गेलेली आहे आणि हत्ती या ठिकाणी या जंगलामध्ये या वनामध्ये फिरत आहे. जळी नक्र महाबळी तिमी गिला ते सगळे गिळी जळचरे कापती जळी जल कल्लोळे विचरता. म्हणून या सरोवरामध्ये मगर आहे, पण प्राणी घाबरत होते. जो कोणी प्राणी पाणी पिण्यासाठी या सरोवराजवळ येईल ती मगर त्याला आपली शिकार बनवल्याशिवाय राहत नव्हती. एवढा या ठिकाणी दहशत निर्माण झालेली होती. सर्वजण या सरोवराकडे जाण्यासाठी भीत होते. असं या ठिकाणी वातावरण झालेलं आहे. लहान सान नाही दृष्टी पर्वता प्राय मत्स्य घोटी आयसा नक्र जग जेठी सुख संतुष्टी राहिला. मग मगर कशी होती? लहान सान नाही, एवढे पर्वता एवढे मोठे मासे असतील ते सुद्धा या मगरीला घाबरत होते, कारण याची शिकार हा मगर करत होता. कुठला जरी प्राणी या पाण्यामध्ये आला येण्याची हिंमतच करत नव्हता, पण जर तो चुकून आला तर या मगरीची शिकार झाल्याशिवाय राहत नव्हता. अशी भीती कायम या मगरीने आपली ठेवलेली आहे. शापे स्मृती गेली समस्त तरी माझा वैरी उदकात ऐसे गजेंद्र नित्य स्मरत ने उदकार्थ सरोवरा. म्हणूनच या ठिकाणी आता हत्ती झालेला आहे. राजा होता पण राजाचा हत्ती झालेला आहे. त्याच्या स्मृतीमध्ये राहिलं नाही तरी देखील याच्या मनामध्ये भीती होती, बाबा आपल्याला त्या सरोवराजवळ जायचं नाही. इथं मोठी मगर आहे, आपण जर या पाण्याकडे गेलो या सरोवराकडे गेलो तर हे मगर आपला घात केल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा हत्तीला माहित आहे. गजेंद्र जो का माझा वैरी वसतो याच वनांतरी हे आठवण नित्य नकरी नय बाहेरी आरार्थ. म्हणून मगरीला सुद्धा माहित होतं की बाबा माझा शत्रू हा हत्ती आहे, म्हणून आपलं घर म्हणजे आपलं जग म्हणजे हे पाणीच आहे. पाण्याच्या बाहेर आपण जायचं नाही. पाण्याच्या बाहेर जर आपण गेलो तर तो हत्ती आल्याशिवाय राहणार नाही, माझ्यासोबत युद्ध केल्याशिवाय राहणार नाही, मला हानी पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मगर या सरोवरामध्ये बसलेली आहे, या पाण्याच्या बाहेर मगर निघत नाही. नक्र जळी महाबळी गजेंद्र वनी बळीया बळी दोघे जण शाप समेळी जळी स्थळी विचरत. आता या दोघांना देखील शाप आहे, मगरीला शाप आहे, पण मगर पाण्यामध्ये सगळ्यात सामर्थ्यवान आहे. हत्तीला देखील शाप आहे. शाप असला तरी देखील या वनामध्ये सर्वात बलवान हा हत्ती आहे. म्हणून या वनामध्ये विहार करण्याचं कार्य हा हत्ती करू लागलेला आहे आणि पाण्यामध्ये राहण्याचं कार्य ही मगर करत आहे. जो गजेंद्र ते गिरी कंदरी गजी गज श्वास परिवारी क्रीडा करी वनांतरी वन विहारी उन्मत. आता शेवटी हत्ती, माजलेला हत्ती, त्याला काय करायचं होतं? त्याला काही कमी होतं का? नाही. त्याची हत्तीनी सोबत होती, पिल्ले होते, त्याचा परिवार होता. म्हणून शोकान आपले सोंड वर करायचा आणि वनामध्ये इकडे तिकडं फिरू लागलेला आहे. चैत्र माशीच्या वन शाखी तयाने सेविता एकाएकी मध चालीला पैतवकी अति उद्रेकी उन्माद. चैत्र महिन्यामध्ये हा हत्ती काय करू लागलेला आहे? इकडे तिकडे फिरू लागलेला आहे, उन्मत्त झालेला आहे, माजल्यासारखं करू लागलेला आहे. त्याला वाटत होतं माझ्या एवढा बलवान कुणीच नाही, माझ्या एवढा सामर्थ्यवान कुणीच नाही. म्हणून तो हत्ती पुढं काय करत आहे? गुलमता तेने उन्मादे आपण मांडले वन व्यान मिळू जाळील्या वेत्रवण विध्वंसी. म्हणून हत्ती बलशाली होता, सुंडीमध्ये सामर्थ्य होतं, म्हणून मोठे मोठे वृक्ष आपल्या सुंडीमध्ये धरायचा आणि उपटून टाकायचा. इकडे जायचा, कोणत्या झाडाला झडप मारायचं, वन विध्वंस करण्याचं कार्य हा हत्ती करू लागलेला आहे. गुलमलता थोर थोर गगन चुंबी तरुवर काटे सवारी अपार उन्मळी समग्र दंताग्रे. म्हणून झाडे केवढे होते? आकाशाला भिडणारे उंच उंच असे झाडे होते. पण असे झाड जरी असले तरी हत्तीचे दात मोठे होते. त्याला वाटत होतं माझ्या एवढं सामर्थ्यवान कोणीच नाही, मी सामर्थ्यवान आहे हे सगळ्यांना दाखवण्यासाठी तो काय करायचा? आपले दात या झाडामध्ये घालायचा आणि हे मोठे मोठे झाड सुद्धा काढकन खाली जमिनीवर पाडायचा.
असं कार्य हत्ती करू लागलेला आहे. आणि दाताची पैझडे पाडी पर्वताची कडे त्याचे मदगंधा पुढे पळती रोकडे वनसिंह. म्हणूनच एवढा उन्मत्त झालेला आहे, एवढा माजलेला आहे की सगळे प्राणी सुद्धा भिवू लागलेले आहेत. कारण हत्ती पळू लागलेला आहे. दात मोठे मोठे होते, कडे कोपरे असतील पर्वताचे तिथं घुसू लागलेला आहे. तिथलं काळा कोपरा पाडू लागलेला आहे. मोठे वृक्ष पाहू लागलेला आहे. वृक्षाला धडक देऊ लागलेला आहे. वृक्ष पाडू लागलेला आहे. काही वृक्ष आपल्या सोनेमध्ये धरू लागलेला आहे. काडकन मोडू लागलेला आहे. असा पराक्रम दाखवण्याचं कार्य हत्ती करत आहे. गजेंद्र मदाचे अवघ्राणे दिग्गज कापती संपूर्ण शरभ शार्दूळ पलायमान सांडती प्राण व्याघ्रसिंह. म्हणून वाघ असेल, सिंह असेल, लांडगा असेल, आणखी भरपूर असे वनातले प्राणी असतील, ते सुद्धा या हत्तीकडे पाहिलं की घाबरू लागलेली आहेत. काय भयंकर हत्ती आहे. आपल्या जवळ जर आला तर या झाडासारखं आपल्याला सुद्धा मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हत्ती पाठीमाग आणि हे प्राणी सुद्धा सैरावैरा पळू लागलेली आहेत. अस्वल वरहाम शिक व्रक गोरवान रखडग जांबूक गोचरामरी शाळा शाक मृगादिक भय पळते. हरिण असेल, रानडुक्कर असेल, म्हशी असतील, आणखी वेगवेगळे प्राणी असतील, हे सर्व भीतीनं पळू लागलेले आहेत. अबे हत्तीच्या कशाला नादाला लागायचं आहे? त्याचं सामर्थ्य जास्त आहे, त्याच्या पुढे आपण टिकू शकणार नाही. हत्तीच्या नादाला आपण लागायचं नाही हा विचार करून सर्व प्राणी हत्तीपासून दूर जात आहेत. पळत्या पशुशी नाभिकर देवनी राखी त्यासी गजेंद्र घेती उदक साचार दर्प दुर्धर सावेना. म्हणूनच जे पळाला तो वाचला आणि जो थांबला तो गेला, अशा अवस्था होती. हत्तीच्या समोर जो प्राणी आला, हत्तीला वाटायचं माझ्या एवढा सामर्थ्यवान कोणीच नाही, माझ्या पुढे थांबतो हा, म्हणून त्याला मारण्याचं कार्य करायचा. म्हणून प्राणी काय करू लागलेले आहेत? आपला प्राण वाचवण्यासाठी सैरावैरा हत्तीपासून दूर जात आहेत. पुंडलिकावरधारी गजेंद्र बळी पर्वत तळपिते पातळी सरपते चेपती पना मंडळी पन्ना गुळगुळी आकांत. या ठिकाणी काय झालं आहे, हा हत्ती कसा आहे, माजलेला हत्ती आहे, खूप अशी ताकद आहे त्याच्या अंगामध्ये, त्यामुळे तो गर्विष्ठ आहे. त्यावेळेस एखाद्या पर्वताला जर त्यानं धडक दिली तर तो पर्वत धाडकन खाली पडू लागलेला आहे. एखाद्या झाडाला दात मारले तर त्या झाडाची सुद्धा फांदी गोडू लागली आहे. असा उन्मत्त हत्ती या जंगलामध्ये फिरू लागलाय. त्यामुळे सिंह असाल, शार्दूळ असाल, कोणताही प्राणी असो, पाणी पिण्यासाठी सुद्धा त्या सरोवराजवळ येत नाही. लांब लांब दूर दूर जाऊन आपलं पाणी पिऊ लागलेले आहे. गजेंद्र उद्मान मेळी करिता वनाची रंधवळी चैत्राची रवी मध्यान काळी कुंभस्थळी पोळती. आता चैत्राचा ऊन होता, म्हणजे सगळ्यात उन्हाळा जास्त केव्हा असतो? चैत्र महिन्यामध्ये असतो. वर बघायला गेलं तर सूर्य माथ्यावर आलेला आहे, पूर्ण ऊन त्या ठिकाणी पडलेला आहे. त्यामुळे सगळे पक्षी असतील, प्राणी असतील किंवा जे काही प्राणी असतील त्या प्राण्याला सगळ्याला कसं आहे, तहान लागू लागली आहे. त्या तहानेच्या पोटी त्या सरोवराच्या जवळ येऊ लागले, पण त्या हत्ती कुणाला येऊ देत नाही, उन्मत्त झालेला आहे. सगळे प्राणी सैरावैरा दूर कुठेतरी जाऊ लागलेले आहे. गजे गजा श्रावण समस्त उष्णे झाली अति सतप्त आवगी जाते तशात उदकात तळमळते. उदकात तळमळते. उद म्हणजे त्यांना तहान लागू लागली आहे. कारण का तर उन्हाळा आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला कसं वाटतंय, घोटा घोटाला पाणी प्यावं वाटतंय, नरडं कोरडं पडतंय घोटा घोट मिनिटाला. तशी अवस्था त्या सगळ्या प्राण्याची होऊ लागली आहे. मग आता काय करावं काय नाही, त्या प्राण्याला विचार पडू लागला. तर तिथून दूर कुठेतरी 4 कोस 5 कोस जाऊ लागले आहेत. पण त्या ठिकाणी जे सरोवर आहे त्या सरोवराच्या जवळ हा हत्ती पाणी पिण्यासाठी कुणालाही येऊ देत नाही. करवनी पंचयोजना गमन नित्य करीती गंडी उदक कापन परिसरोवराचे जीवन नक्रोबेन तसेचे. ते नकर कुठं आहे, त्या मगर कुठं आहे, त्या सरोवरामध्ये आहे. पण सगळे ज्यावेळेस पाणी प्यायला तिथं जायचं म्हणलं तर त्या मगरीची भीती वाटू लागली आहे. तो मगर सुद्धा कसा आहे, अति उन्मत्त आहे. मोठे मोठे मासे आलेले त्या मगरीनं खायचे, लहान सहान खायचे नाही. त्यामुळे त्या सरोवरावर पाणी पिण्यासाठी सुद्धा कुणाला जाऊ वाटत नव्हतं. कारण का, तिथं गेल्याच्या नंतर त्या मगरीने जर आपल्याला खाऊन घेतलं तर
असं मरणाच्या भीतीपोटी सगळे प्राणी त्या सरोवरापासून सुद्धा लांब जाऊ लागलेले आहेत. गळती न ठाके उष्मास मेळी करी पोकळे कुंभस्थळी आदे सरोवरा जवळी बयस मेळी त्रशात. सगळ्याला भीती वाटू लागली आहे. त्या भीतीपोटी सगळे लांब लांब जाऊ लागले. पण करावं काय, तहान तर खूप लागू लागलेली आहे. तरी पण त्या डोहाच्या जवळ जायचं आणि आपली तहान भागवायची, जीव वाचवण्याचा प्रयत्न करायचा. हळूहळू हळूहळू तिथं जायचं. मगर येते का पाहायचं, नाही येत म्हणून तिथलं थोडं पाणी प्यायचं आणि आपली तहान काही प्राणी तिथं भागवू लागलेले आहे. सोड घातला सरोवरी गजेंद्र दाखत जिवारी जनमद डोंबवरी भय भारी जळपाणी. आता हे दोघा जणांना जे शाप दिलेला होता, हत्ती आणि मगर, एकापासून काय झालं होतं, मगर झाली होती. एकापासून काय झालं होतं, हत्ती झालेला होता. मग या हत्तीला वाटू लागलं सगळी ब्रह्मती जी होती शाप दिल्याच्या नंतर पूर्ण निवडलेली होती. पण फक्त एक होतं त्यांच्या मनामध्ये की त्या सरोवरामध्ये मगर आहे आणि तिथं जर आपण पाणी प्यायला गेलं तर ती मगर आपल्याला खाणार आहे. कारण का तर ह्यांना शाप दिला होता, ज्यावेळेस तुमचं दोघांचं भांडण होईल, युद्ध होईल, त्याच वेळेस तुम्हाला उशाप मिळेल आणि तुम्ही पूर्ववत तुमच्या पदावर येताल. ही शाप ऋषीने दिलेला होता. ही फक्त दोघांना माहिती होतं. मग ह्यानं मध्ये जावं तरी युद्ध होणार आहे किंवा ते मगर बाहेर यावं तरी युद्ध होणार आहे. दोघेही एकमेकापासून लांब आहेत. पाणी प्यावं तर वाटायला लागले, पण प्यायचं कसं. मध्ये जर गेलं आणि यदा कदाचित त्या मगरीनं जर आपल्याला धरलं तर जीव आपला गेल्याशिवाय राहणार नाही असं या हत्तीला वाटू लागलंय. पण आता काय करावं, जीवाच्या आकांतानं त्या हत्तीनं विचार केला आणि आता आपण जाऊन पाणी प्यावं म्हणून सोड त्या सरोवरामध्ये घातलेली आहे. सोड घालितांची जळी गजमग धद सेवावया आळी रोजे करिता गंडस्थळी भ्रमावळी ऋणदनती. हत्तीला वाटलं आता काय पर्याय नाही, म्हणजे आपण जावं आणि पाणी प्यावं. ताकद खूप होती अंगात, ठीक आहे म्हणजे आला तर आला, नाही तर नाही आला तर आला. आपल्यात जर तो पुढं आली मगर तर त्याला कसं मारायचं आपल्याला माहिती आहे. म्हणजे मी पण अंगात असल्यामुळं काही कमी नव्हतं. सोंड घातली पाण्यामध्ये, पाणी शोषलं आणि पाणी पिऊ लागलेलं आहे हाती आणि आपली तहान भागवण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे. गजे गजाशा संयुक्त त्रशे पडिली जळात गजेंद्रेशी समेवेत आले धावत सरोवर. मग काही एकटा हत्ती होता का, हत्ती सोबत बरेच त्याचा परिवार होता. त्याच्यात 2 पत्नी असतील, त्याचे मुलं असतील असंख्य झालेले किंवा सगळा परिवार असेल. सगळे ज्यावेळेस हा हत्ती पाणी प्यायला गेलेला आहे त्यावेळेस सगळ्या परिवारालाही बोलवून घेतलं आणि सगळेजण मिळून त्या पाण्याच्या ठिकाणी जाऊन आपली तहान भागवण्याचा प्रयत्न करू लागले. ते तडाग आते पुष्कळ माझी निर्मळ जळ सुनीळ कमळ गंध सुपरिमळ अति शीतळ चिकरांबू. अति शीतळ खूप असं थंडगार पाणी होतं. मग काय उन्हाळ्याचा दिवस होता, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर पाणी थंडगार भेटलं तर किती प्याव वाटल. तशा प्रकारे या हत्तीला सुद्धा ते पाणी कसं आहे, थंडगार वाटू लागलं आहे. मग आता ही पाणी प्यावा आणि आपली तहान भागवावी असा विचार मनामध्ये केला आणि त्या सरोवरामध्ये आपली सोंड घातली. पाणी घेतलं, मुखामध्ये टाकलेलं आहे. सोबत सगळा परिवार त्या ठिकाणी आलेला आहे. तो पण त्या ठिकाणी पाणी पिऊ लागलेला आहे. गज राहुनी जळाबाहेरी सोड घातली सरोवरी जळ प्रशासली स्वच्छेश्वरी मस्तकावरी शिंपिले. गजानं काय केलेलं आहे, त्या सरोवराच्या बाहेर आपले पाय ठेवलेले आहेत. मध्ये जावं तर भीती वाटू लागली आहे. जर तो नक्र मगर समोरून आली आणि त्यानं जर आपल्या पायाला किंवा सोंडला धरलं तर आपला प्राण गेल्याशिवाय राहणार नाही. ही मनामध्ये भीती हत्तीच्या होती. त्यामुळे हत्तीने काय केलं, आपलं शरीर पूर्ण पाण्याच्या बाहेर ठेवलं आहे आणि आपली सोंड त्या पाण्यामध्ये घातलेली आहे आणि त्यानंतर पाणी शोषलं सोंडनं आणि स्वतःच्या तोंडामध्ये टाकलं. तहान भागवली, स्वतःची सुद्धा भागवली आणि त्यानंतर दुसरी सोंड मध्ये टाकलेली आहे आणि ती दुसरी सोंड घेऊन लगेच आपल्या मस्तकावर, जसं आपण एखाद्या जनावराच्या अंगावर पाणी टाकतो तसंच हत्ती काय करतो, स्वतःच्या तोंडानं पाणी घेतो आणि आपल्या अंगावर टाकतो. तशा प्रकारे तो हत्ती त्या ठिकाणी करू लागलेला आहे. गज प्रार्थने गजपती झाली सकळ श्रमा शांती जळ शिंपणे झाली विश्रांती चढला पुढती गजमद. किती तहान लागलेली होती. पाणी प्यायल्याबरोबर थंडगार वाटत ना मनाला, तशी गजाची या शांती झालेली आहे. मनाच्या ठिकाणी शांत वाटू लागलाय.
तहान लागलेली होती खूप अशी, तहानेनं जीव व्याकुळ झालेला होता, नरड कोरडं पोट पडलेलं होतं. त्यामुळं पाणी तोंडामध्ये गेल्याबरोबर या गजाला शांती वाटलाय, समाधान वाटू लागलाय आणि अंगावर पाणी टाकल्यामुळं पूर्ण थंडगार त्याचं शरीर झालेलं आहे. त्यामुळे तो समाधानी त्या ठिकाणी झालेला आहे. रेगोनी सरोवर जवळी उन्मादे मांडिले जळकेळी कमळा करीती कंदवळी जलकळी क्रीडित. आता काय विचार केला, जी मनामध्ये भीती होती पाणी पोटात गेल्याबरोबर ती भीतीशी नाहीशी झाली, जी भीती होती ती नाहीशी झाली. कारण का तर अगोदर जीव जाऊ लागला होता, पाणी 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 म्हणू लागला होता. पण आता ज्यावेळेस पोटामध्ये पाणी गेलं त्यावेळेस उन्मत्त झालेला आहे हाती. आता काय मला कमी नाही, आता कुणीही येऊ द्या, कसा येऊ द्या असा विचार हातीनं केला आणि आपला सगळा परिवार घेऊन त्या ठिकाणी गेलेला आहे आणि जल क्रीडा करण्याचा प्रयत्न हा हाती त्या ठिकाणी करू लागलेला आहे. गजी गजाशव उदका प्रती रिडावया अवघी भीती सुडा दंडे गजपती जळ पाजिता सर्वाशी. सर्वांना जड या हातीनं पाजवलेला आहे. त्यामुळे काय झालंय, सगळ्याची मती शुद्ध झालेली आहे, सगळ्याच्या अंतःकरण थंड झालेला आहे. सगळ्याच्या जी मनामध्ये भीती होती की आपलं नड कोरडं पडलं आहे, या अरण्यामध्ये आपण आता कसं जगताल ही भीती त्यांना अगोदर होती. पण ज्या वेळेस या जळाच्या ठिकाणी सगळे आलेले आहेत आणि सगळ्यांना पाणी पिल्लं आहे त्यावेळेस या जळामध्ये जी मगर होती त्या मगरची जी भीती होती ती यांच्या मनातली नाहीशी झालेली आहे आणि उन्मत्त सगळे होऊन त्या ठिकाणी नाच क्रीडा करू लागले आहेत. सगळा हैदोस या पाण्यामध्ये सगळे हाती घालू लागलेले आहेत. पहिले पाजे प्रिय बरसी भार्य पाजी प्रिय पुत्राशी मंग पाजिते त्रासी जे कुटुंबाशी ग्रस्त. आता हा कसा होता, हाती सगळ्याचा प्रमुख होता. त्याच्यामुळे त्याने काय केलं, पहिल्या सुरू आपल्या पत्नीला पाणी पाजवलं, दुसऱ्या काही पत्नी होत्या तिला पण पाणी पाजवलं, त्याच्यानंतर जे मुलं झालेले होते त्या मुलाला पाजविलं, काही मुली होत्या त्या मुलीला सुद्धा या गजानं पाणी पाजवलं. जेवढा सगळा परिवार होता तेवढ्याला सगळ्याला जवळ घेतलेला आहे आणि सगळ्याला पाणी हा गज पाजवू लागलेला आहे. विसरोनी निजमरण ग्रहस्था कुटुंब पोषण तैसा गजेंद्र आपण नक्राग्रहण विसरला. गजाचं मरण कुठं होतं, त्या मगरीच्या पायी होतं. पण ज्या वेळेस कुटुंबाचं पालन करता आपण असतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये जी भीती असेल ती भीती दूर होते. मरण आपल्याला माहित आहे समोर आहे म्हणून, पण ते मरण सुद्धा माणूस दूर करतो. कारण का तर आपला परिवार आपल्याला पोसायचा असतो. आपल्याला वाटतं आपल्या परिवाराला आपल्याशिवाय कोणी नाही, म्हणून त्या ठिकाणी कसलं जरी संकट असलं तर ते संकट दूर करण्याचा प्रयत्न आपण करतो आणि आपल्या परिवाराला सगळ्याला पोषण्याचा प्रयत्न आपण जसा करतो तसा हा गज आपल्या सगळ्या परिवाराला पाणी पाजून जी त्याच्या मनामध्ये जी भीती होती की या सरोवरामध्ये मगर आहे आणि तिच्यापासून माझा जीव जाणार आहे, ही जी भीती या गजाला होती ती त्या ठिकाणी नाहीशी झालेली आहे. प्राणी विसरे निज मरणाशी काळ टपत असे तयासी देवी नरक गजेंद्राशी जळसावासी टपतसे. आता गजाचं मरण कुठं होतं, त्या नकराच्या तोंडून होतं. या मगरीचं आणि गजाचं ज्यावेळेस भांडण लागलं त्यावेळेस दोघांचाही अंत त्या ठिकाणी होणार होता. पण उन्मत्तपणामुळं अहम भावना मनात झाल्यामुळं सगळं काही तो गजाच्या अंगातलं विसरून गेलेलं आहे. त्याला माहिती नव्हतं या ठिकाणी आपलं मरण आहे का काय आहे, काहीच कसलंच नाही. सगळी ब्रह्मती पडलेली आहे आणि त्या ब्रह्मतीमुळं काळ टपून त्या ठिकाणी बसलेला होता ही गजानं विसरलेला आहे. त्याच्या लक्षात राहिलेलं नाही. त्यामुळं तो त्या ठिकाणी क्रीडा करू लागलाय, खेळ करू लागलाय, सगळ्या परिवाराला पाणी पाजवू लागलेलं आहे. जेवी काळ पाहुनी अंत मंग प्राण्यांचा करीती घात देवी गजेंद्र सर्वात नक्र धरती साठोपे. जशा प्रकारे एखादा काळ आपली वाट पाहत बसलेला असतो पण आपल्याला माहिती असतं का, माहिती नसतं. आपण एखाद्या परमार्थाकडे गेलो तरच त्यापासून आपली सुटका होते. पण एरवी आपण आपल्या धुंदीमध्ये राहतो त्याप्रमाणे हा गज सुद्धा आपल्या परिवाराच्या धुंदीमध्ये राहिलेला आहे. त्याला कसलीच आठवण नाही की या सरोवरामध्ये एक मगर आहे, तिच्या हातून आपलं मरण आहे, ही कसलीच आठवण राहिलेली नाही. आपल्या परिवाराच्या सुखामध्ये तो लीन झालेला आहे. माय गेला विपरीतात विसरुनी अपघात
स्त्रीपुत्र अति मोहित केले भ्रात मोहमाते. केले मोह माते. मला त्याला काहीच माहिती नव्हतं. आपला मुलगा या ठिकाणी आलेला आहे, त्याला आपण पाणी पाजवावं. मुलगी आलेली आहे, तिला पाणी पाजवावं. पत्नी आलेली आहे, तिला सुद्धा पाणी पाजवावं. हे सगळ्याला काम तो हत्ती करू लागलाय. पण त्याच्या लक्षात नाही की या सरोवरामध्ये आपलं मरण दडलं आहे. इथंच आपला काळ येऊन थांबलेला आहे आणि त्या काळाच्या आड आपल्याला घेण्यासाठी तो वाट पाहू लागलाय. हे या गजाला म्हणजे हत्तीला काहीच स्मरण राहिलेलं नाही. त्याच्या मनामध्ये कसली तर भीती राहिली नाही. तो हैदोस त्या ठिकाणी घालू लागलेला आहे. कुंडली श्री रामचंद्राय नमः. जन्म मरणाचा महाबाध ज्ञान आठवे. अंगी देह लोभाचा मत, दुसरा बळाचा उन्मत, तिसरा मदाचा मद, झाला मदांत गजेंद्र. ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगू लागले की गजाच्या अंगामध्ये किती अहंभावना निर्माण झालेली होती. पहिली काय तर त्याच्या अंगामध्ये खूप अशी ताकद आहे. दुसरा काय तर बलाढ्य असा आहे, त्याच्यामध्ये काहीही कमतरता नाही. आणि तिसरा जो आहे तो त्यानं येते वेळेस एक मद प्राशन केलेला होता. एका झाडाला फांदीला हात तोंडाची दात मारल्याबरोबर त्या ठिकाणी मध पडलेला होता, तो प्राशन केलेला होता. असे 3 मद मत्सर याच्या अंगामध्ये असल्यामुळं त्याला कसल्याच प्रकारची कमतरता अंगात नव्हती. अहम भावनेनं तो त्या ठिकाणी काम करू लागलेला होता. जन्म मरणाचा महाबाध ज्ञान आठवे तो मांद, न देखे नरक पात बाध, तो मदांत महामूढ. तो मदात महामूढ, ज्याला जन्म मरणाचं काहीच देणं घेणं नाही. कोण मरालाय की केव्हा मरण आहे की कधी मरण नाही की कुठं पाप आहे आणि कुठं पुण्य आहे ह्याचा कसलाच विसर पडलाय सगळा. त्यामुळे त्याच्या अंगामध्ये काय होतं फक्त अहंभावना होती. मी आहे, माझ्याशिवाय दुसरं काही नाही, माझ्या एवढी ताकद कशातच नाही, अशी अहंभावना त्या हत्तीच्या मनामध्ये होती. त्रिविध मोहामध्ये मोहित, बुद्धी अंधत्वे गजेंद्र भ्रांत, विसरोनिया नक्रघात, दळी क्रीडत स्त्रीलोभे. त्याच्या मनामध्ये अहंभावना होती, ताकद खूप होती. त्यामुळे त्याला सगळं काही विसरलेलं आहे. या जळामध्ये मगर आहे आणि त्या मगरीपासून आपणाला मृत्यू आहे. तिच्यासोबत आपल्याला युद्ध करायचं आहे, ती आपल्याला या ठिकाणी मारणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विसर पडलेला होता. अंगामध्ये मोह माया मत्सर असल्यामुळं त्या परिवाराला सगळ्याला त्या ठिकाणी घेऊन त्या सरोवरामध्ये हा हत्ती क्रीडा करू लागलेला होता. ऐसे क्रीडता जळस्थानी, नखरे दाऊनिया धरिले चरणी, गजे निदळपळे ओढुनी, बाहेर आणुनी मारू पाये. काय करू लागला या गजाला माहिती होतं जरी या ठिकाणी कुठला बी मगर आली काही आली तर आपल्या ताकद आहे. त्या ताकदीच्या जोरावर ह्याला आपण धरायचं आणि बाहेर नेऊन मारायचं. जर त्याला समोर आला तर त्याच्या पायाखाली चमदायचं असा विचार या हत्तीच्या मनामध्ये येऊ लागलेला आहे. तव तो नक्र महाबळी, हबका हाणुनी देला गळी, गजे युद्धे केले ते काळी, सोंडे कवळी नक्राते. असा विचार या हत्तीच्या मनामध्ये यायला तो नाही यायला तोपर्यंत त्या मगरीनं या हत्तीच्या अंगावर स्वारी केलेली आहे. झाडा घातलेला आहे, गेल्याबरोबर या हत्तीच्या सोंडाला या मगरीनं धरलेला आहे. मग आता इकडे हत्ती पण उन्मत्त झाला होता, ताकद त्याच्यात खूप होती. त्याला वाटत होतं आपण या मगरीला या जळाच्या बाहेर न्यावं. मगरीला वाटत होतं या हत्तीला आपण जळामध्ये न्यावं. दोघांचं युद्ध त्या ठिकाणी चालू झालं. दोघं एकमेकावर तुटून पडलेले आहेत. सोंड हरिता तव केशरी, सोंड आदळे गळावरी, नक्र निश्चित दळा भीतरी, दळना धरी सोंडेचे. आता हत्तीला काही कमी होतं का? हत्ती पण खूप उन्मत्त होता, त्याच्याही अंगामध्ये खूप ताकद होती. त्या ताकदीच्या जोरावर या मगरीनं जरी सोंड धरलेली असली तरी उचलायची सोंड बिरकून फिरवायची आणि आपटायची कुठं पाण्यात. पण पाण्यामध्ये मगरीला काय होतं का? काहीच होत नाही. मगरीनं पाण्यामध्ये न्यायचं आणि हत्तीनं जमिनीवर नेण्याचा प्रयत्न करू लागला आहे. उचलायचं आपटायचं पण मगरीला काहीच होत नाही. कारण का तर ती जलचर आहे, पाण्यामध्ये तिचा जीव असतो, पाण्यानं तिला काही होत नाही. पण गजाला या पाण्याच्या बाहेर ही मगर येऊ देण्यात झालेली आहे. सोंड बुडविता दळ संपुष्टी, नखरे कुंडली सोंड अनुपुटी, तेने गज झाला कष्टी,
मिठी सुटते ना. आपण आजही म्हणतो मगर मिठी एकदा धरल्यावर सुटत नाही. मग ते तर मगर होते. मगरीनं या हत्तीला धरलेला आहे, सोडता सोडना. त्याच्या दात बराबर असे सोंडामध्ये धरले आहेत की सोंड कुठं हलवा येईना. हलवली तरी पाण्यातच, पण बाहेर काही जाता येईना. मग मारायचं कसं? पायाकडे ही मगर येत नाही. सोंडाचा चावा धरलेला आहे आणि त्या सोंडाला धरून ते पाण्यामध्ये नेण्याचा प्रयत्न करू लागलेली आहे. नक्रसाने गदर्भ मुष्ट मुस्त सांडे सोंडेची आणि तपोनी कुटीत अमित प्रवाहे पाय रक्त गज कुरकुरीत अति दुःखे. गजी कुरकुरीत अति दुःखे. गजाला दुःख होऊ लागलंय, कारण मगरीनं फिट असं धरलेलं आहे. त्याच्या दातामध्ये जबड्यामध्ये पूर्ण सोंड पडलेली आहे. त्या हत्तीला कुठेही हलता येईना. आता काय करावं आणि काय नाही विचार या हत्तीला येऊ लागलाय. आता माझा प्राण जातो की काय असा विचार हत्तीला आला. पूर्ण रक्त त्या पाण्यामध्ये या सोंडाला धरल्यामुळे झालेला आहे. गजे ओढिता गुजळी नक्र निजबळे ओढी जळी सहस्र वर्ष रणर वंदळी जल कल्लोळी भिडले. बघा काय सामर्थ्य आहे दोघंही एकमेकाला कमी नव्हते. किती वर्ष? 1000 वर्ष त्या दोघांचं युद्ध त्या ठिकाणी झालेलं आहे. 6 वर्ष 6000 वर्ष त्या दोघांचं युद्ध तिथं चालू आहे. दोघं एकमेकाला आवरण्याचा प्रयत्न करू लागले. हत्ती काय करू लागलाय? जमिनीवर नेण्याचा प्रयत्न करू लागलाय, पण मगर पाण्यामध्ये नेऊ लागलाय, चावा घेऊ लागलाय. जेवढं निघल तेवढंच कातडा खाऊ लागलेली आहे आणि परत सोंडाला धरू लागलाय. हत्ती मारण्याचा प्रयत्न करू लागलाय, पण मगर त्या ठिकाणी त्याला सापडत नाही. मगर सोडायचंच नाही. सोंड जी धरली ती सोड लागली आहे, तशीच पाण्यामध्ये नेण्याचा प्रयत्न ही करू लागलेली आहे. सहस्र वर्ष करिता रण दोघे सबळ सप्राण ते देखुनी अमरगण आश्चर्यपूर्ण करिताती. सहस्र वर्ष त्यांचं युद्ध चालू आहे. बघा काय असं आपल्याला एक अर्धा तास, पाऊण तास, 1 तास संपलं. सहस्र वर्ष म्हणजे काय कमी झाले का? त्या दोघांचं युद्ध तिथं चालू आहे. दोघांमध्ये किती सामर्थ्य आहे. दोघं एकमेकावर पडू लागले आहेत, पण कोणाचीही त्या ठिकाणी हार होत नाही. दोघही एकमेकावर तुटून पडलेले या ठिकाणी सांगू लागलेले आहे. नक्राची जळी जळाहार गदा पडले निराहार भुतळा नानवेची नक्र शक्ती समग्र शीन झाली. शक्ती समग्र शीर्ण झाली कुणाची? हत्तीची. कारण का युद्ध कुठं होतं? पाण्यामध्ये होतं. मगरीनं युद्ध करायचं, भूक लागली की लगेच पाण्यामधला मासा धरायचा, खायचा. ती जळचर होती, पण हत्तीला जळामधलं काय मिळत होतं? काही मिळत नव्हतं. कारण का तो शाकाहारी होता, ही मांसाहारी. पाण्यामध्ये मांसाला कमी नाही, पण हत्तीनं जमिनीवर जायचं नाही आणि मगर पाण्यामधून बाहेर येऊ द्यायची नाही, अशी अवस्था त्यांची झाली आहे. त्यावेळेस हत्तीच्या अंगातली जी ताकद होती ती पूर्ण क्षीण झालेली आहे. खंडित सोंडेच्या आणीसी गजेंद्र झाला कासावीसी मग गोभाय स्त्री पुत्रासी ओढून पुच्छेसी मध काढा. आरबू लागलाय हत्ती. जीवाचा आकांत उठलेला आहे. आता कसं करावं? माझा जीव जातो की काय असं या हत्तीला वाटू लागलाय. त्यावेळेस बाहेर बसलेले सगळे नातलग होते. बायको असल, लेकरा असल, सुना असल किंवा आणि कुणी असल, सगळ्याला आकांत करू लागलाय, या मला वाचवा, या मला वाचवा, असं सगळ्याला हत्ती म्हणू लागलाय. त्यावेळेस शेपटाला सगळे जी परिवार असल या शेपटाला धरू लागलाय, पण समोर कुणी येत नाही. समोर जर आलं तरी मगर खाऊन टाकील आपल्याला, खाली तर खाली ह्याला, आपल्याला काय घेणं देणं नाही. म्हणून बाकीचे जे सहकारी होते, जे कुटुंबातले होते, ते शेपटाला धरून वाढण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत. पुच्ची लागुनी समग्र बळे ओढीचा स्त्री पुत्र तिळ भरी डळे ना तो नक्र केले विचित्र ते ऐका. केले विचित्र ते ऐका. विचित्र कंडिशन त्यांची झालेली आहे. पाठीमागे सगळा परिवार आहे, ती शेपटाला धरून ओढू लागलाय. पुढे मगर आहे, ती सोंडला धरून मध्ये ओढू लागलाय. ह्याची अवस्था बिकट झाली आहे. काय करावं आता काही समजना. अवस्था विचित्र या हत्तीची त्या ठिकाणी झालेली आहे. समस्ती ओढिता पुच्छासी न सोडवे गजेंद्रासी सेखी न ओढवेसी नखरासी अति बळेसी कष्टता. अति बळेसी कष्टता. कितीही ताकद लावली, कितीही एवढा परिवार पाठीमागे होता, सगळ्यांनी ताकद लावली हत्तीला बाहेर ओढण्यासाठी, पण मगर खूप ताकदवान होती. तिनं हत्तीला मध्येच ओढायचं, पण या हत्तीला काही बाहेर ही मगर येऊ देना झाली आहे. त्यावेळेस अस्वस्थ या हत्तीला वाटू लागलेला आहे.
नकऱ्या सोडितात येत गजी गज शाव समवेत गजेंद्र नेला सरोवरात भयभीत जळमग्न सगळे जळातले जी काही प्राणी होते त्यांना सुद्धा भीती वाटू लागली ह्या दोघांचा युद्ध बघून. सगळे पाठीमागे आहेत, सगळे ओढू लागलेत, पण कुणालाही ही मगर ऐकना. सगळ्याच्या समोर या हत्तीला ही मगर नेऊ लागलाय. पाठीमागचा परिवार सगळा बघू लागलेला आहे. नकरा भयभीत जळमळ निर्भुजत गजेंद्र सांडोनिया समस्त आले पडत तिरासी. आता काय म्हणले सगळ्या परिवारानं विचार केला, म्हणले आता काही खरं नाही, आपलं संपलंय, म्हणले हा गेलाय, आता ह्याला जाऊ द्या, आता आपला तर प्राण वाचवा. म्हणून सगळ्यांनी हत्तीला सोडून दिलं. हा हत्ती वाचणार नाही आपला, म्हणून सगळ्यांना सोडून दिलं. आणि सगळे जेवढे काही परिवार होता तर तेवढा सगळा परिवार या किनाऱ्याला येऊन थांबलेला आहे. स्त्रिया म्हणती भाग्य थोर संकटी वाचले कुमार नकरे गिळला गजेंद्र अक्षत पुत्र कडे आला. विचार करायची गोष्ट आहे. कंडिशन कशी आहे, जसं आपण बोलतो तशाच प्रकारे ती सुद्धा बोलू लागली आहे. म्हणले बरं झालं आपण वाचलो. काही स्त्रिया जी आहेत त्या गजाच्या पत्नी त्या म्हणू लागल्यात बरं झालं माझा मुलगा वाचला. तो तर गेला कुठं, त्याचं काही नाव काढणार कुणी, पण हा वाचला. म्हणजे मनाच्याच ठिकाणी समाधान व्यक्त करू लागले आहेत. तो गेला तर गेला, पण बाकीचे तर वाचलो. माझा मुलगा तर वाचला, माझा ज्येष्ठ पुत्र गेलेला होता तो सुद्धा वाचला. अशा काही स्त्रिया त्या ठिकाणी हत्तीने म्हणू लागलेल्या आहेत. माता पुत्रासी कृपा दृष्टी बुद्धी सांगती गोमटी सोंडा गजेंद्राच्या गोष्टी जळ संकटी नरगवे. जळ संकटी नरगवे सोडा म्हणजे गजेंद्राच्या गोष्टी. जे गजेंद्राच्या गोष्टी होत्या तो आपल्याला पालन करता होता, सगळ्याला आपल्याला त्याला पोचणारा तो होता, पण आता त्याच्या गोष्टी सोडून द्या म्हणले. आता आपण आपला विचार करावा काय करायचं आणि काय नाही. माता लेकराला बोलू लागले आणि लेक मातेला बोलू लागलाय. ती म्हणाली तू वाचलास बरं झालं, हे म्हणाले तू वाचलास बरं झालं. तो गेला का गेला, पण आपण वाचलो. अशा प्रकारे या हत्तीचे जे काही परिवार असेल ते त्या ठिकाणी बोलू लागलेलं आहे. आयुष्य भावे निज पुत्रासी उदक पाडोनी समस्तासी संकटी सांडोनी भ्रतारासी घेऊनी पुत्रासी वन गेला. संकटामध्ये भ्रतार म्हणजे पती होता, जो गज होता तो पती तिकडे गेलेला आहे. बाकीच्या जे त्याच्या बायका होत्या या हत्तीने या सगळ्या हत्तीने बोलू लागल्या आहेत आणि आपल्या मुलाला त्या ठिकाणी पाणी पाजू लागले आहेत. थंडगार पाणी प्या, बरं झालं आपण सगळे त्या ठिकाणी बघितलो, पण आपणाला कुणालाही त्या मगरीनं ऐकलं नाही आणि आपल्या हत्तीला या ठिकाणी घेऊन गेलाय म्हणून दुःख व्यक्त करू लागले. आणि सगळेच्या सगळं आपापसात बाहेर आले आणि सगळे जण पाणी ग्रहण करून आपलं मन त्या ठिकाणी शांत करू लागलेले आहेत. सहस्र वर्ष पुरुषार्थी युद्ध करिता नकरा प्रती निराहारी युद्धावरती क्षीण शक्ती गजेंद्र. सहस्र वर्ष युद्ध या हत्तीनं या मगरी सोबत केलेलं आहे. मग त्यावेळेस त्याच्या तोंडामध्ये काहीच गेलेलं नाही, पाण्याशिवाय दुसरं काय, कसलंच अन्न नाही. हत्तीचं अन्न कोणतं असतं, वरचं फळाहार किंवा झाडा ही असतं, पण मध्ये काय मिळणार आहे, काहीच मिळणार नाही. त्यामुळे त्या हत्तीच्या अंगात जेवढी काही ताकद होती तेवढी पूर्ण क्षीण झाली आहे. जे उन्मत्तपणा अंगात होता तो पूर्ण निघून गेलेला आहे. अशा अवस्थेमध्ये त्या हत्तीला सोडून दिलेला आहे आणि सगळा परिवार येऊन कडेला येऊन थांबलेला आहे. क्षीण शरीर बळ शक्ती मन शक्ती प्राण शक्ती क्षीण इंद्रिय शक्ती ग्रह शक्ती गजेंद्रा. ग्रह शक्ती गजेंद्रा जेवढी काही घरातून शक्ती होती ती पण संपलेली आहे. जी मनामध्ये शक्ती होती, उन्मत्तपणा होता तो पण संपलेला आहे. जी अंगामध्ये ताकद होती ती सुद्धा संपलेली आहे. जे अंगावर मांस मध मच्छर वाढलेला होता तो सुद्धा सगळा क्षीण झालेला आहे. काहीच अंगामध्ये राहिले नाही, कसलीच ताकद अंगामध्ये राहिली नाही, बोलण्यासाठी राहिले किंवा त्या मगरी सोबत युद्ध करण्यासाठी ताकद या हत्तीच्या अंगात राहिलेली नाही. ऐसा गजेंद्र क्षीण शक्ती येता स्त्री पुत्र काकुलती सांडूनी गेला पती प्राणांती कोणी अंती न येती कामाच्या कुणाच्याच कामाला कुणीही येत नाही, फक्त माझं 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 या ठिकाणी आहे. शेवटच्या टायमाला कोण येणार आहे का, कुणी येणार नाही. ज्यावेळेस काळ समोर येईल
त्यावेळेस काळ त्या ठिकाणी बसलेला असतो आणि तो घेऊन जाणार असतो. पुन्हा कोणीही सोबत नाही, फक्त माझं 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 म्हणण्यापुरतं असतं. एकदा तो मध्ये गेला की इकडं मस्त आपलं आपलं जेवण खावण पिवून 1-4 दिवस फक्त असतं. तशी अवस्था या हत्तीची सुद्धा तिथं झाली आहे. केवळवाना होऊन आपल्या परिवाराला हाक मारू लागलाय. दिसू लागले समोर सगळे बसलेले आहेत, पण करतात काय, मरणाच्या भीतीपोटी कुणीही मध्ये येत नाही, फक्त बाहेरून बघू लागले आणि त्या ठिकाणी आपापलं खाणं पिणं करू लागले. हा हत्ती इकडे राहून सगळं पाहू लागलेला आहे. गजेंद्र पायी ममता धरणी अंती सांडिले सुहजनी ज्येष्ठ कनिष्ठ असंख्य पत्नी अंती त्या बनी मद गेल्या. किती पत्नी होत्या, ज्येष्ठ कनिष्ठ मध्यस्थी अशा पत्नी त्या गजाच्या होत्या, त्या हत्तीच्या होत्या, कितीतरी पत्न्या होत्या. तेवढ्या सगळ्या सुद्धा काय झाल्या, सगळ्या सोडून गेल्या आहेत. त्यांचे कुमार ज्येष्ठ असेल, मोठा असेल, लहान असेल, मधवा असेल, असं असंख्य पुत्र होते या हत्तीचे. ते सुद्धा बघू लागले तर त्यांनी सगळ्यांना सोडून दिलंय. आता तुमचं मरण तुमच्या ठिकाणी आहे. हा पाण्यामध्ये राहून मगरीसोबत युद्ध करत करत आपल्या परिवाराकडे पाहून आक्रोश करू लागलाय, पण कुणीही वाचवण्यासाठी या हत्तीकडे येत नाहीये. मद समान बळ दुर्धर शतानुशत माझे कुमार अंती विमुख समग्र पुत्र कलत्र नये कामा. हत्ती मधात राहून विचार करू लागलाय, माझ्यापेक्षा ताकदवर माझे मुलं आहेत. एक नाही म्हणजे शेकडो माझे मुलं आहेत, पण कुणीही मला वाचवण्यासाठी येत नाही. शेकडो माझ्या पत्नी आहेत, पण कुणीही मला वाचवण्यासाठी या ठिकाणी येत नाही. काय माझं भाग्य असेल आणि मी ह्यांच्यासाठी काय नाही ते केलं, पण माझ्यासाठी कुणीही येत नाही, अशी भावना व्यक्त हा हत्ती करू लागलेला आहे. सुयद आणि पुत्र पौढ तिनी सांडली माझी चाड हस्तनीचा कोण पाड अति अवघड प्राणांत. अति अवघड प्राण, तर माझा प्राण अवघड पडलेला आहे. जातो की काय असं मला वाटत आहे, पण माझ्याकडे कुणीही येत नाही. सगळे टोळू बघू लागलेले आहेत, पण माझा प्राण वाचवण्यासाठी माझ्याकडे कुणी येत नाही. काय अवस्था झालेली आहे माझी, असं भगवंताला तो हत्ती म्हणू लागलेला आहे. सोडवावया नक्रा प्रती गजे वेंचिले निदशक्ती पुत्र कुलत्र सुयद ज्ञाती अंती नयेती उपयोगा. आक्रोश मनामध्ये करू लागलाय, हाका मोठमोठ्यानं मारू लागले, अरे या मला कुणीतरी वाचवा. या हत्तीनं माझी सोंड धरलेली आहे, मला गिळण्याचा प्रयत्न करू लागलाय. माझ्यामध्ये अंगामध्ये ताकद राहिली, कुणीतरी या मला वाचवा. अरे एवढे मुलं तुम्ही आहोत, पण कुणीतरी या, असे हाका मारू लागलाय, पण कोणीही या हत्तीला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी येणं झालेलं आहे. सार्थक करावया अंतकाळ एक भगवंत कृपाळ नामे मोक्षाचा सुकाळ कळी काळ अंगणा. कळी काळ अंगणा, कळी काळ जो यावेळेस येईल त्यावेळेस कुणालाही आठवत नाही. कुणीही येऊ, किती जण तरी वाचवायसाठी आले तर कुणालाही कळी काळ जमू देत नाही. तो कोण आहे, तो यम आहे, तो नेण्यासाठी काळ आहे, तो नेण्यासाठी आलेला आहे. ही हत्तीला पटलेला आहे मनाच्या ठिकाणी, तो हुशार झालेला आहे. आता काय करावं, आपणाला भगवंताशिवाय पर्याय नाही, म्हणून भगवंताचा विचार नामस्मरण करण्याचा प्रयत्न हा हत्ती करू लागलेला आहे. ज्यांचे आदरे करिता स्मरण निशेष नाम निमे जन्म मरण त्यांचे चरणारी गोनी शरण भवबंधन छेदावे. भवबंधन छेदावे. हत्ती आक्रोश करू लागलाय, परिवाराला हाका मारू लागले, पण कुणीही येत नाही. मग आता काय करावं, विचार मनाच्या ठिकाणी केला. म्हणला आता आपल्याला कुणी नाही, भगवंताशिवाय कुणी नाही. माणसाला सही तेच असतंय की शेवटच्या क्षणी भगवंत आठवतो, त्याच्या अगोदर माझं 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 माझा फलाना माझं हे माझं ते म्हणतं. पण ज्यावेळेस जीव जाऊ लागला त्याच वेळेस फक्त भगवंत आठवण करतो. पण भगवंताची त्यावेळेस जरी आठवण केली तरी माणसाचं मरण काही काळ का होईना पण चुकल्याशिवाय राहत नाही. त्या मरणाला वेळ आल्याशिवाय राहत नाही, अशी अवस्था या हत्तीची झालेली आहे. म्हणून तो देवाची भावना, देवाला नामस्मरण करू लागलाय, की क्षमा याचना करू लागलेला आहे. जीव शिवाहुनी पर चौवासा परत पर गुणागुणी अनिवार त्याची साचार शरणार्थी. जीव शिव जीवात जीव ज्यावेळेस जाऊ लागलाय त्याच वेळेस फक्त शिवाचं नाव समोर येऊ लागलंय. आजपर्यंत आलेलं होतं का, आजपर्यंत काही नव्हतं. उन्मत्त होता, आपल्या ताकदीच्या जोरावर सगळ्याला भेव घालत होता, सगळ्याचा मालक होऊन बसलेला होता. पण आता ज्यावेळेस वेळ आलेली आहे, काळ आलेला आहे, त्यावेळेस त्याला भगवंताचं नामस्मरण करण्याची आठवण येऊ लागलेली आहे. श्री हरीची झाली शरणागत देही असे निदे
काडी न खाता विषयांचे खरोखर त्याच्या अंगात ताकद किती होती. त्यानं जर पहिलं पासून जर भक्ती भावानं जर नामस्मरण घेतलं असतं तर तो आज अमर झाला असता. या असंख्य योनीतून त्याचा जीव वाचला असता. पण त्यानं त्यावेळेस केलं का? काही केलं नाही. फक्त माझा परिवार 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 म्हणून राहिला आणि उन्मत्त होऊन सगळ्याला प्राणी मात्रांना सुद्धा त्रास या हत्तीने दिलेला आहे. गर्जता राम नाम पवाडे कर्म बंधन समूळ उडे यम आतंक पाया पडे नक्र बापुडे ते ऐका. नक्र बापुडे ते ऐका. ज्यावेळेस आपण नामस्मरण भगवंताचं घेतो त्यावेळेस कळी काळाचा यम जरी समोर आला तर तो सुद्धा भगवंताच्या पाया पडल्याशिवाय आपल्याकडे येणार नाही. ज्यावेळेस आपल्या मुखामध्ये नाम असेल त्यावेळेस यम सुद्धा आपल्याला काही करणार नाही. मग हा नक्र तर काय चीज आहे असं सुद्धा या हत्तीला वाटू लागलेलं आहे. ऐसी मदजे आठवण हे श्री हरीची कृपा पूर्ण हरीचे अनुग्रहाविण नामस्मरण नाटवे. नामस्मरण नाटवे. ज्यावेळेस अंगामध्ये मस्ती होती त्यावेळेस नामस्मरण आठवलं का? नाही आठवलं. असं माझ्या देहाला आजपर्यंत झालेलं आहे. पण आता देहामध्ये माझ्या अंगामध्ये शक्ती राहिली नाही. देवा धाव पाव आणि मला या ठिकाणी वाचव असा या हत्तीला वाटू लागलेला आहे. करावे श्री हरीचे स्मरण ऐसी युक्ती विवंचून मन बुद्धी हृदय समाधान देऊनी आपण स्वस्थ झाला. आपण स्वस्थ झालेला आहे. आता काही नाही. आपलं या ठिकाणी काही उरलेलं नाही. आता काय करावं? आपला जो देह आहे तो राम अर्पण करावा. रामाची भक्ती करावी आणि देवाचं नामस्मरण घ्यावं. त्यावेळेस आपला जीव जाईल आणि आपण देवामध्ये तल्लीन व्हावं असा विचार केला आणि देवाचा धावा हा हत्ती या ठिकाणी करू लागलेला आहे. नक्रे केला धोका व्यग्र ते व्यग्रता निरसाय सा समग्र धैर्य धारणा धरुणी सव्यग्र जपे परात्पर ते ऐका. मग काय केलं? हत्तीने विचार केला आता आपला तर जीव जाणार आहे. जे परिवार समोर आहे तो तर आपल्याला वाचवण्यासाठी येणार नाही. मग आता कोण आहे? फक्त राहिला आपला भगवंत. भगवंताचं नामस्मरण घेतलं. आपल्या मनामध्ये जी भीती होती की खाली आपल्याला मगरीनं धरलेलं हे सगळं विसरून गेला आणि देवाच्या नामस्मरण घेऊ लागलाय. देवाचा धावा हा हत्ती करू लागलेला आहे. धैर्य नाही गयापासी ते जन्म मरणाचे आंधळी दासी पूर्व भजन संस्कारेसी धैर्य गजासी हरिस्मरणे. ज्यावेळेस हरीचं नाव या हत्तीनं घेतलेलं आहे तेव्हा त्याच्या मनामध्ये धैर्य आलेलं आहे. खालून जी मगरीनं धरलेलं होतं की आपला सोंड या मगरीनं धरलेला आहे त्यामुळं विवंचना होती अंगामध्ये. ती विवंचना सुद्धा संपलेली आहे. कोण या ठिकाणी मगर आहे, काय करत आहे, कुठं आहे, काय नाही काही माहित नाही. फक्त मुखामध्ये नामस्मरण चालू या हत्तीनं केलेलं आहे. पूर्व भजन परिपाठी हरिस्मरणी दृष्टी पृष्टी मंत्र जपावया वाक्युटी उल्हास पोटी गजेंद्र. उल्हास पोटी गजेंद्राच्या गजेंद्राच्या मनामध्ये उल्हास आलेला आहे. आता आपल्याला काही नाही, कुशाचंही देणं घेणं नाही. ना परिवार, ना माता, ना पिता, ना पुत्र, ना पत्नी, काही देणं घेणं नाही. आपल्याला कोण आहे? फक्त हरी आहे. त्या हरीच्या नामामध्ये तल्लीन झालेला आहे. बाकी कशाचंच ज्ञान त्याला राहिलेलं नाही. फक्त देव देव राम 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 म्हणून तो देवाची याचना प्रार्थना तो करू लागलेला आहे. एका जनार्दन शरण गजेंद्र मुखींचे श्रवण अनुतापे पशु पावन त्यांचे ज्ञान अवधारा. एका जनार्दना शरण या ठिकाणी सांगू लागलेला ग्रंथ करते की ही जी कथा आहे गजेंद्राची ती इथपर्यंत तुम्हाला सांगितलेली आहे. ही कथा कशासाठी आहे की ही लंका जी रावणाची आहे ही कुठून कशी तयार झालेली आहे, तिचं मूळ वृत्तांत काय आहे ही कथा या ठिकाणी ग्रंथकर्ते आपल्याला सांगू लागले आहे. आणि उद्याच्या अध्यायामध्ये ही बाकीची सुद्धा कथा आहे. आज हा अध्याय इथपर्यंतचा आहे. तुम्ही झोपू नका अशा प्रकारे या ठिकाणी सांगू लागलेले आहे. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे सुंदर कांडे एका कार्तिकाया गजेंद्र पाख्यान नाम 1 विंशतितमोऽध्याय.